नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मुडी फुडी श्वेतामध्ये. तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी शेव. इथे मी 2 कप बेसन हे चाळून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मग मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरं पूड, थोडंसं हिंग, चवीनुसार मीठ देखील ॲड करत आहे आणि व्यवस्थित असं पीठ एकदा परत मिक्स करून घेत आहे. तुम्हाला शेव जर थोडीशी कडक आवडत असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये अर्धा कप तांदळाचं पीठ देखील ॲड करू शकता, पण मला थोडीशी खुसखुशीतच हवी आहे म्हणून मी फक्त बेसनाचा इथे वापर करते. पुढे इथे मी ना ओव्याचं पाणी करून ठेवलं होतं, ते 1 चमचा याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि परत असं व्यवस्थित मी पिठाला पूर्ण मिक्स करून घेत आहे. आता इथे मी 3 चमचे कडक असं गरम तेल ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि परत व्यवस्थित आपण आता पीठ मिक्स करून घेऊया. लक्षात घ्या, आपण जे आता तेलाचं मोहन याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ते पूर्ण व्यवस्थित बेसनाला मिक्स झालं पाहिजे. तर तुम्ही असं हाताच्या साहाय्याने पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि हातामध्ये जर पिठाची अशी मुठ्ठी होत असेल रेडी, म्हणजे आपण समजून जायचं की आपलं मोहन व्यवस्थित पूर्ण बेसनाला लागलेलं आहे. पुढे आता मी पाणी ॲड केलेलं आहे आणि असं पीठ मी मळून घेत आहे. शेवेचं पीठ आपल्याला असं पातळसरच थोडंसं ठेवायचं आहे, घट्ट नाही ठेवायचं आहे, जेणेकरून आपल्याला शेव गाळायला बरं पडेल. आता हे पीठ थोडंसं चिकट लागतं आहे कारण की नुसतं बेसन मी इथे घेतलेलं आहे. मग आपण थोडंसं तेल लावून त्याला असा गोळा करून घेऊया. तयार केलेला गोळा ना आता आपण शेवेचा जो साचा असतो त्याच्यामध्ये घालून आपण शेव ह्याला गाळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी आता शेव गाळून घेतलेली आहे. इथे जेव्हा हे पूर्ण बबल्स थांबणार ना त्याच्यानंतरच आपण हे पलटी मारून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनी छान असं क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं आहे. इथे आपली कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी शेव आता तयार झालेली आहे. शेव थंड झाल्यावरच आपल्याला एअरटाईट डब्यामध्ये भरून घ्यायची आहे, जेणेकरून ती छान खूप वेळेसाठी कुरकुरीत अशी राहू शकते. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.